हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगेंची भेट घेणार। जरांगेंकडे अधिकचा वेळ मागणार। सरकारकडून आरक्षणासाठी सुरू असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली जाणार। जरांगेंनी श्रद्धा सबुरी ठेवावी। 1 मार्च नंतर आचारसंहिता लागणार। मराठा आरक्षण अडवणार नाही, शिंदेंचं आवाहन। मी कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही। आमच्यापेक्षा गरीब मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणं गरजेचं। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया। जालन्यातील बदनापूरमध्ये जरांगेंची मराठा संवाद सभा। गोदावरी काठच्या 123 गावांमधील नागरिकांसोबत संवाद साधणार। आदित्य राजाच्या कृपेनं वरुण राजानं टेंडरचा पाऊस पाडला। माझं कुटुंब माझी जबाबदारी। टेंडर सोयऱ्यांच्या घरी। जनतेनं फिरावं दारोदारी। मुख्यमंत्री शिंदेंची जोरदार टोलेबाजी। चाहिए खर्चा निकालो मोर्चा ही प्रवृत्ती। धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल, तर मातोश्री 1 ते मातोश्री 2 पर्यंतचा प्रवास अभिमानास्पद। शिंदेंचा जोरदार टोला। मुंबईतून हिऱ्याचा एकही उद्योग बाहेर गेला नाही। देशातला सर्वात आधुनिक ज्वेलरी पार्क मुंबईत उभारणार। जीएसटीत देखील सवलत देणार। उपमुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। हिवाळी अधिवेशनामध्ये एकूण 12 विधेयकं मंजूर। पुढील विशेष अधिवेशन मुंबईत 26 फेब्रुवारीला होणार। उपराष्ट्रपतींचा अवमान केल्याप्रकरणी राज्यभरात आज भाजपचं आंदोलन। संसद परिसरामध्ये तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्याकडून जगदीप धनखड यांची नक्कल। नाशिक पोलीस येरवडा कारागृहातून सलीम कुत्ताचा ताबा घेणार। कायदेशीर प्रक्रिया सुरू। प्रकरणी सुधाकर बडगुजर यांच्यासह 18 जणांची आतापर्यंत चौकशी। सलीम कुत्तासोबतच्या पार्टीच्या व्हायरल व्हिडिओतील फार्म हाऊस बडगुजर यांच्या नातेवाईकांचंच। सुधाकर बडगुजर यांच्या चौकशीतून माहिती समोर। ससून रुग्णालयामध्ये कैद्यांच्या वॉर्डसाठी आता नवी नियमावली। रुग्णालयातील कैद्यांचा अतिरिक्त मुक्काम कमी होणार। कैद्यांच्या उपचारांवर नवी समिती लक्ष ठेवणार। केंद्र सरकार पुढील आठवड्यामध्ये कांदा निर्यात बंदीवर निर्णय घेण्याच्या तयारी। काही अटी शर्तींवर निर्यात बंदी उठवण्याची शक्यता। कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा राज्यात शिरकाव। सिंधुदुर्गात सापडला कोरोनाचा नवा JN1 व्हेरियंटचा रुग्ण। राज्य सरकारकडून सर्व रुग्णालयांना सतर्क राहण्याचं आवाहन। सतर्क रहा, घाबरू नका। कोरोनाच्या नव्या व्हेरियंट नंतर केंद्राचे राज्यांना निर्देश। नागरिकांना मास्क वापरण्याच्या आणि हात धुण्याच्या सूचना। पुण्यातील हडपसरमध्ये पोलिसांनी काढली गुन्हेगारांची धिंड। गाड्यांची तोडफोड करून आरोपींकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न। गुंडगिरीला चाप लावण्यासाठी पोलिसांचा उपाय। दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा। राज्य सरकारकडून प्रति लिटर 5 रुपयांचं अनुदान जाहीर। 1 जानेवारीपासून योजना लागू। पुणे शहराचा पाणीपुरवठा आज बंद राहणार। पर्वती जलशुद्धीकरण केंद्राच्या कामानिमित्त पाणी नाही। शुक्रवारी कमी दाबानं आणि उशिरा पाणीपुरवठा होणार। मुंबई पुण्यासह राज्यात गारठा वाढला। नाताळनंतर थंडी अजून वाढणार। पुण्यामध्ये यंदाच्या हिवाळ्यातील नीचांकी तापमानाची नोंद। गुजरातहून वाघांची जोडी आणण्याचे महानगरपालिकेचे प्रयत्न। छत्रपती संभाजीनगरमध्ये भव्य सफारी पार्क उभारण्याचं काम प्रगतीपथावर। समुद्रामध्ये सुटलेल्या वाऱ्यांमुळे रत्नागिरी किनारपट्टी भागातील मासेमारीला ब्रेक। अनेक नौका किनाऱ्यावरच। मासेमारीला ब्रेक लागल्यानं मास्यांच्या दरात वाढ। ताबा मिळाल्यावर SRA मधील घर आता 10 ऐवजी 5 वर्षांनंतर विकता येणार। गृहनिर्माण मंत्री अतुल सावेंची मोठी घोषणा। देशाच्या विरोधामध्ये बोलल्यास शिक्षा। मॉब लिंचिंग प्रकरणामध्ये फाशी। लोकसभेत 3 फौजदारी सुधारित कायदे मंजूर। वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला अर्जुन पुरस्कार जाहीर। बॅडमिंटनमध्ये चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।